सांगायचं तात्पर्य एवढंच आहे महाराज. शिवाजी राजे सुद्धा रायगडावरती जेव्हा सकाळी उठायचे ना तेव्हा रायगडावरती पहिलं दर्शन घ्यायचं ते जगदीश्वराचं. म्हणजे कोणाचं? महादेवाचं दर्शन घ्यायचं. जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवरती एक नाव कोरलेलं आहे. ते जे नाव कोरलेलं आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे सेवेशी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. महाराज फक्त त्या दगडावरती नाव टाकण्याची परवानगी द्या. राजांनी देऊन टाकलं आणि विचारलं, अरे कशासाठी विचारलं, कशासाठी नाव टाकायची परवानगी मागितली? म्हटले, राज सकाळी जेव्हा महादेवाच्या दर्शनाला तुम्ही जाताल तेव्हा पहिलं पाऊल तुमचं माझ्या मस्तकावरती पडेल म्हणून पायरीवरती नाव मागितलं. राजे सुद्धा त्या ठिकाणी महादेवाचं स्मरण करायचे. जगदंब जगदंब स्मरण करायचे महाराज. मुलाचं नाव सुद्धा शंभूराजांचं शिखर शिंगणापूरच्या महादेवावरून ठेवलं, शंभूराजे. याचा अर्थ या भारतभूमीमध्ये महादेव जे आहे ते महादेव कणाकणामध्ये भरलेले आहेत. पन्हाळगडाला वेढा पडला होता आणि वेढा पडल्यानंतर त्या पन्हाळगडावरती राजे शिवाजी राजांसारखा दिसणारा एक माणूस, त्याचं नाव शिवा काशीद आहे, तो मावळा राजांचा. राजांनी त्याला बोलावलं आणि म्हटले, अरे शिवा, स्वराज्यावरती संकट आले, मला तुझी गरज आहे. काय म्हणावं त्या शिवा काशीदनं? म्हटले, राजे अरे स्वराज्यासाठी मरण्याची जर वेळ आली तर 10 वेळा या स्वराज्यासाठी मरायला तयार होईल राजे, फक्त तुम्ही काम सांगा. राजांनी सांगितलं, माझा अंगरखा तुला घालायचा, डोक्यावरचा जरीटोप घालायचा आहे आणि पायातल्या जडावा घालायच्यात. शिवा काशीद रडू लागला आणि म्हटला, राज अंगरखा घालतो, डोक्यातला जरीटोप घालतो, पण राज पायातल्या जडावा घालून देणार नाही का? म्हटले, अरे ज्या राजाच्या समोर, ज्या राजाच्या पायातल्या जडावा त्याच्या समोर उभं राहण्याची आमची पात्रता नाही राज, त्या पायात घालायला सांगता राज? डोळ्यातून अश्रूच्या धारा शिवा काशीदच्या ओघळू लागल्या. स्वतः राजे रडू लागले. शिवा काशीद म्हटला, राज मला माहिती या लढाईमधून मी परत पाठीमागे येणार नाही. मी गेल्यानंतर हजारो लोक रडतील हे मला माहिती आहे, परंतु आज माझ्यासाठी पन्हाळ्याच्या किल्ल्यावरती राजे तुम्ही रडला, त्याच्यापेक्षा माझं मोठं भाग्य काय असं. पण एक सांगू का राज, 6 महिन्यापूर्वी मी माझ्या आईला वचन दिलं होतं की मी 6 महिन्यानं परत घरी येईल, तेव्हा छत्रपतींना बरोबर घेऊन येईल. मला माहिती मी आता तुम्हाला बरोबर घेऊन जाणार नाही, पण राज तुम्ही जाणते आहात 6 महिन्यानं माझ्या आईला भेट द्यायला जरूर जा. राजांनी असा हात आपल्या मावळ्याच्या हातामध्ये घेतला आणि म्हणले, चिंता करण्याची गरज नाही, हा छत्रपती शिवाजी राजा 6 महिन्यानं आईची भेट घेतल्याशिवाय जरूर त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही. पुढे शिवा काशीद गेला 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 तो स्वर्ग लोकाला गेला. 6 महिन्यानं छत्रपती शिवाजी राजे आईच्या दर्शनाला गेले. शिवा काशीदच्या दरवाजामध्ये आई उभी आहे, दरवाजामध्ये पत्नी उभी आहे, लेकरं बाळ रडतात आणि शिवाजी राजांनी आईच्या चरणाला हात लावला आणि सांगितलं, आई तुमच्या शिवाला मी आणू शकलो नाही, मला माफ करा. तुमच्या शिवाला मी आणू शकलो नाही, मला माफ करा. काय धीरोदात्त आणि काय धैर्यशील असेल ती माता. त्या मातेनं सांगितलं, राज देवा पांडुरंगानं अशी 4 पोरं जर माझ्या पदरात दिली असती ना तर ही 4ही पोरं तुमच्या स्वराज्याला देऊन टाकली असती. असं म्हणणारी माता महाराष्ट्राच्या मातीत होती, म्हणून तर हे स्वराज्य उभं राहिले. म्हणून इथं बसलेल्या माता सुद्धा खऱ्या अर्थानं सावित्री अहिल्या जिजाऊच्या लेकीत महाराज. म्हणून राजांना सुद्धा खऱ्या अर्थानं बापांचा बाप म्हटलं गेलं.